कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय विचारतोय आम्ही? कुठं गेलतीस? जे काही सांगशील ते आता खरं खरं सांग। आम्हाला न सांगता कुठं गेलतीस उंदडायला? अगं ताई, मी खरंच सांगते, ते महिला पतपेढीच्या मीटिंगलाच गेलते। नाही म्हणजे तू नाही म्हणलीस का नाही, तर त्यांनी मला आग्रह केलता, म्हणताना मी गेलते, म्हणजे तुझं नाव राखाय गेलते। असं मग मस्ती सांग, काय काय झालं मीटिंग मध्ये? बोल की, तोंड उचकटून बोल। हा ताई, अगं ते महिला पतपेढीच्या त्या बायका का नाही, ते म्हणल्या का ते हळदी कुंकू ठेवायचं का असं म्हणल्या त्या। हा बर, अजून? हा अगं ते महिला पतपेढीची ती पासबुक असतात की, तर ते संपले, मग ते नवीन छापायची का असं त्यांचा विषय काय तर चाललं होता, म्हणजे असं चालू होतं। मग तू काय निर्णय दिलास? अगं ताई, मी त्यासनी म्हणलं का आमच्या ताईला हे बुक फिक पाटी पेन्सिल असलं काही बी आवडत नाही, बरं का त्यांचं नाव घेतलेलं बी आवडत नाही आमच्या ताईला, असं म्हणलं ताई म्या। वा दुर्गे वा, तू खरंच जाणते सामासनी, तू खरंच हे सगळं सांगितलंस? वय ताई, अगं चंचूची शपथ। पतपेढीची पायरी चढण्याची तरी लायकी आहे का तुझी? आधी स्वतःची पत ओळखावी आणि मग पतपेढीचं कारण पुढे करावं। एकतर तू घराबाहेर जातेस आणि वर खोटं बोलतेस। तुला काय वाटलं आम्हाला माहित नाही तू कुठं गेलतीस ती? तुला काय सांगितलं होतं आम्ही? चंचीला भेटायचं नाही सांगितलं होतं ना? एक मनापासून सांगू का ग, मी अभि एक आई हाय की ग, चंचीची मला बी आठवण येते की। अगं ताई, वासरू बाहेर एकटा असताना काय कशी राहील ग गोट्यात? मग नगर राहू, जा तू पण तुझ्या वासरा संग जा। ताई ताई, मला माफ कर ताई। अगं माझी जागा तुझ्या पायाशीच आहे की ग ताई। अगं माझी पोरगी आहे ग ती, मी आई हाय नव तिची। साधा अधिपतीनं फोन नाही उचलला तर तुझा जीव कसा कासावीस होतोय ग? तू जरा समजून घे की ग ताई, मला माफ कर, माफ कर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।